परभणी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार गोविंदरामराव देशमुख म्हणून मी नामनिर्देशन पत्र दाखल केले। त्या नामनिर्देशना पत्रासाठी माहिती कळविण्याकरता हा व्हिडिओ आपल्यापर्यंत मी पाठवत आहे। नमस्कार मित्रमंडळींनो, परभणी लोकसभा मतदारसंघातल्या 12 तालुक्यातल्या माझ्या गोरगरीब मायबाप जनता जनार्दनांना माझा साष्टांग नमस्कार। आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा येतात, 12 तालुके येतात। जालना जिल्ह्यातले 3 तालुके, मंठा, परतूर, घनसावंगी। परभणी जिल्ह्यातले 9 तालुके। त्या 12 तालुक्यामध्ये 9 नद्या आहेत। 9 नद्याचं पाणी सगळं धानोरा काळे बंधाऱ्यातून विष्णुपुरीला, विष्णुपुरीतून बावळी बंधाऱ्यातून तेलंगणाला, तेलंगणातून आंध्र प्रदेशला, आंध्र प्रदेशहून कर्नाटकला, कर्नाटकातून तामिळनाडूला आणि तामिळनाडूतून समुद्राला जाऊन मिळणारं 532 TMC पाणी आपल्या परभणी लोकसभेचं। एका 8 TMC पाण्यामध्ये आपला परभणी लोकसभा मतदारसंघातला आंघोळ करून पाणी पिते शेतीला सुद्धा पाणी पुरवणारा फक्त 8 TMC पाणी लागते। तर 532 TMCचं पाणी हे आपल्या परभणी लोकसभेच्या क्षेत्रातलं आहे। 9 नद्याचं आहे। 9 नद्याला म्हणजे तळ उशाला आणि कोरड घशाला म्हणल्यासारखी या परभणी लोकसभेची अवस्था आहे। आज परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 ते 35च्यातले माझे तरुण तरुणी मित्रमंडळी, माझे लहान लहान बहीण भाऊ आज 5.5 लाख जवळपास 5.5 लाख तरुण बेरोजगार आहेत। प्रत्येक गाव गल्ली मोहल्ल्यामध्ये 400-500 घोडमुंजे मिळतील तुम्हाला। आणि याला एकमेव कारण एक लीडर लाखो कुटुंबाचं आयुष्य बदलते। एक लीडर कॉर्पोरेट जगतामध्ये, इंडस्ट्रियल एरियामध्ये, MIDC सेक्शनमध्ये ज्या आतापर्यंतच्या ज्या 40-50 वर्षामध्ये परभणीला एक दुर्दैव, एक शोकांतिका आहे। परभणीचं राजकारण पैठणच्या माणसाने केलं, परभणीचं राजकारण लातूरच्या माणसाने केलं, परभणीचं राजकारण बीडच्या माणसाने केलं। आता सध्याच्या कंडिशनला परभणीचा आमदार उस्मानाबादचा आहे, परभणीचा खासदार लातूरचा आहे, गंगाखेडचा आमदार बीडचा आहे, MLCचा आमदार अकोल्याचा आहे, पालकमंत्री लातूरचा आहे, जिंतूरचा आमदार पुण्याचा आहे। आता एवढं आहे असं खरं बोलायला गेलं तर सख्या मायला राग येतं आहे। आम्ही इथलेच वतनदार आहेत, आम्ही असेच आहेत, आम्ही तसेच आहेत, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो। आता इथं माझा घनगोत गोतवाळा सगळ्या गोष्टी पुराव्यानिशी जर वंशावळी काढली ते पूर्ण लोकसभेला सुद्धा माहिती आहे की कोण कुठलं आहे आणि कोण कुठलं नाही। असो, एखादा बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस का असेना आपल्या जिल्ह्यात येऊन जर विकास कामं, चांगले कामं करीत असेल तर मी आधी सत्कार करेल। पण तसं होताना माझ्या जन्मल्यापासून आतापर्यंत मला काही दिसलं नाही। परभणी लोकसभा एक मोठ्या खेड्यासारखा दिसला। परभणी लोकसभामध्ये खड्डे दिसले। परभणी लोकसभेमध्ये सगळ्या नद्या कोरड्या फट दिसल्या, वाळूचे धक्के चालू दिसले, सगळ्या मटका जुगाराचा अड्डा दिसला, दारू नशिली गांजाचा अड्डा दिसला। इथं सगळे करप्टेड अधिकारी दिसले आणि याला एकमेव कारणीभूत इथली लीडरशिप। इथं इंडस्ट्रियल एरिया नाही, कॉर्पोरेट जगत नाही, पाण्याची अडवणूक नाही। तेलंगणाच्या आणि आंध्र प्रदेशच्या बाँड्रीवर, तामिळनाडूच्या बाँड्रीवर तिथले टॉलिवूडचे हिरो हिरोईन रस्त्यावर उतरतात, कोयते कुऱ्हाडी काढतात आणि आपल्या इथले 9 नद्याचं पाणी तिथं अलगदी जाते ना। आपल्या पाण्यासाठी तिकडं भांडणं चालतात। आमच्या राज्यातून तुमच्या राज्यात पाणी येऊ देत नाहीत म्हणतात, आपल्या इकडून खुशाल पाणी घेऊन जाते। याला कारणीभूत गावचं गाववळी शेजे गावचं ढोरवळी। आलं लक्षात? आज कोणी म्हणते बाण पाहिजे का खान पाहिजे, कोणी असं पाहिजे का तसं पाहिजे। आणि विचित्र गोष्टी येतात समाजामध्ये। 18 पगड जातीमध्ये 12 बलुतेदारामध्ये आपण सर्वसमावेशक घटक आहेत। एक लोकशाही आहे। या लोकशाहीला आपल्याला साजल असं काम, माणुसकीचं काम आपल्याला करावायचं आहे। वास्तविक पाहता कोणता धर्म महत्त्वाचा नसून माणुसकी धर्म हा सगळ्यात महत्त्वाचा आहे। पण लोकाला जातीमध्ये भांडणं लावून, मताची विभागणी करून आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, पंकजा मुंडे असो, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार असो, आज त्याला साध्या जानकर साहेबाचा फॉर्म भरायला, साताऱ्याचे जानकर साहेबाचा फॉर्म भरायला परभणीत यावं लागले। याच्याशिवाय दुर्दैव शोकांतिका नाही। कधी सामान्य माणसाला दुग्ध विकास मंत्री असताना त्याने कधी कोणाला दूध पाजलेलं आहे का? हे विचारून घ्यावं जनतेने।
आणि राहायला विषय आत्ताच्या रनिंग खासदाराचा, दोनदा आमदार दोनदा खासदार, त्याच्या दारात जर कोणी गेलं आधी थुका गिळून बोलावं लागते. आता एखाद्या लिडरला त्याला साहेब म्हणणं साहजिक आहे, त्याला बॉस म्हणावं लागते. आता बॉस हे एक असते आणि त्याच्या हाताखाली सगळे त्याचे कर्मचारी काम करत असतात. त्या कर्मचाऱ्याचा एक बॉस असते. हे कर्मचारी म्हणजे जनता करून टाकली, मतदाराला त्यानं कर्मचारी करून टाकला आणि स्वतः तो बॉस होऊन गेला. त्याच्या घरात जर गेलं तर आधी थुका गिळायचा, मग बोलायचं. त्याची शिव्याची व्याख्या ऐकायची, शिव्याची व्याख्या ऐकून वडीलधाऱ्या माणसाला बी एकरीत उल्लेख ऐकायचा. हे मी सोसलेलं आहे, मी अनुभवलेलं आहे, माझ्याजवळून मी पाहिलेलं आहे. मला साक्षीची गरज नाही आणि जिल्ह्याला लोकसभेला साक्षीची गरज नाही. एक लातूरकर, एक सातारकर, मी मूळचा वतनदार खानदानी इथला परभणी लोकसभेतला, मी एक भूमिपुत्र, मी लेख म्हणून जर तुमच्या कामासाठी हाडाचा कार्यकर्ता, तुमच्या आवाजाला हॅलो म्हणलं तर आलो म्हणणारा असा कार्यकर्ता असताना, हाडाचा कार्यकर्ता असताना जर मला तुम्ही जर संधी देत नाहीत, तुम्ही बाहेरच्याला जर संधी देत असाल, उपऱ्याला जर संधी देत असाल, तर याच्यापेक्षा शोकांतिक आणि दुर्दैव काही नसतं. मला परभणी लोकसभेच्या जनतेला एवढं सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांना मिळून मला 26 एप्रिलला माझ्या चिन्हासमोरचं बटन जर दाबून मला सहकार्य जर केलं तर आयुष्यपर्यंत धडात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत मी तुमच्या सेवे करण्याशी बांधील राहील, प्रत्येक कुटुंबाशी बांधील राहील. प्रत्येक घरामध्ये एक रोजगार कसा उपलब्ध होईल, MIDC एरिया कसा उपलब्ध होईल, प्रत्येक या 9 नद्याचं पाणी आपल्या परभणी लोकसभामध्ये कसं थांबल, जागोजागी कसे डॅम होतील, जागोजागी शेताला पाणी कसं होईल, लघु पाटबंधारे कसे विकसित होतील, याच्यावर पूर्ण लक्ष द्यायचं काम प्रामाणिकपणे गोविंद देशमुख पेडगावकर आपल्यासाठी करेल. आयुष्यामध्ये जगायलो आलो तर आयुष्यामध्ये एकच माझा धर्म, ते म्हणजे माणुसकी धर्म. माणुसकी टिकली, 18 पागड जाती टिकत्याल, 12 बलोते जार टिकतील आणि गोविंद देशमुख पेडगावकर जर टिकला तर समाज टिकल. एवढं 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.